किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप हंगामाची शासकीय भरड धान्य खरेदीचे आदेश आल्यानंतर देखील खरेदी सुरू न झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे। त्वरित खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी शेतकऱ्यांतर्फे उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना करण्यात आली आहे। मार्केटिंग फेडरेशनचे प्रभारी जिल्हा पणन अधिकारी एस मेने यांनी एरंडोल शेतकी संघाला अमळनेरच्या खरेदी केंद्राची परवानगी दिलेली असून भरड धान्य खरेदीची सुरू करण्याचे आदेश दिले आहेत। शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे। शासकीय खरेदी सुरू होताच खासगी व्यापारी देखील शेतकऱ्यांच्या मालाला भाव वाढवून देतात। अमळनेरात अद्यापही भरड धान्य खरेदी सुरू न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे। त्वरित भरड धान्य शासकीय खरेदी सुरू करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्राध्यापक सुभाष पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पिरन पाटील, प्रताप पाटील, दिनेश पवार, सुनील पाटील, GM पवार, गिरीश पाटील, पांडुरंग पाटील, जितेंद्र देशमुख यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांच्याकडे केली आहे। त्याचप्रमाणे मागील वर्षाचे खरीप हंगाम 2024 ते 25च्या अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांचे KYC होऊनही पैसे जमा होत नाहीत। तांत्रिक अडथळे दूर होऊनही शेतकऱ्यांचे पैसे तात्काळ जमा करावेत अशीही मागणी करण्यात आली आहे। दरम्यान भरड धान्य खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्यात यावे आणि 2024 ते 25च्या खरीप हंगामाचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ टाकण्याबाबत उचित कार्यवाही करण्यात यावी असे पत्र तहसीलदार आणि एरंडोल शेतकी संघाच्या व्यवस्थापक आणि सचिवाला देण्यात आल्याचे उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांनी सांगितले। तर गोदाम उपलब्ध नाही, मात्र टाकरखेडा रस्त्यावर नवीन शासकीय गोदाम बांधण्यात आले आहे। त्याची क्षमता तपासून सुरू करून खरेदी केलेला माल तेथे ठेवण्यात येणार असल्याचे तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांनी सांगितले। निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरणाच्या कामाची पाहणी करण्यासाठी पाडळसरे धरण जनआंदोलन समिती कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष धरणावर भेट देऊन शासनाकडून प्राप्त निधी व खर्चाची माहिती अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली। धरणाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या प्राप्त निधी व केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या निधीच्या संदर्भात धरण समिती लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून पाठपुरावा करीत आहे। त्यासोबतच धरणाच्या बांधकामाची प्रगती आणि वस्तुस्थिती तसेच पुनर्वसन याबाबतची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी जनआंदोलन समितीचे पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष धरणाला भेट दिली। यावेळी समितीचे प्रमुख सुभाष चौधरी यांच्यासह सदस्य उपस्थित होते। महिलांवरील अत्याचार थांबवायचे असतील तर पुरुषांच्या नजरा सुधारण्यासाठी प्रयत्न करावे लागतील। त्यासाठी सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई, डॉक्टर रखमाबाई, कमलाताई, सोहनी यासारख्या थोर महिलांचे कर्तृत्व मुलींना समजावून सांगा असे आवाहन ॲडव्होकेट रंजना पवार गवांदे यांनी सावित्रीबाई फुले महिला महोत्सवात उपस्थित महिलांना केले। अमळनेर नगर परिषदेच्या महिला बाल कल्याण विभाग व अमळनेर महिला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात 2 ते 5 जानेवारी सावित्रीबाई महिला महोत्सव आयोजित करण्यात आला होता। त्यावेळी अंधश्रद्धा आणि ही महिला या विषयावरती त्या बोलत होत्या। ॲडव्होकेट पगार पुढे म्हणाल्या की अंधश्रद्धा महिलेच्या जन्मापासून सुरू होते। तिचा जन्म अस्वागतार्ह मानला जातो, म्हणून मुलींचा जन्मदर कमी होतो आणि म्हणून आजच्या मुलांना मुली मिळत नाहीत। यामागची कारणे म्हणजे मुलींची असुरक्षितता, लग्नात केला जाणारा प्रचंड खर्च। मुलींनी विचार केला पाहिजे, आपल्या पालकांना साध्या पद्धतीने लग्नाचा आग्रह आणि भावनिक आवाहन केले पाहिजे। व्यासपीठावर महिला मंचच्या अध्यक्षा डॉक्टर अपर्णा मुठे, कांचन शहा, तिलोत्तमा पाटील, विद्या हजारे, करुणा सोनार, सरोज भांडारकर, वसुंधरा लांडगे, माधुरी पाटील आदी पदाधिकारी तर कार्यक्रमात शहरातील महिला हजर होत्या। अमळनेर लायन्स क्लब, नर्मदा मेडिकल फाउंडेशन आणि SMBT हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन 16 जानेवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत नर्मदा मेडिकल फाउंडेशन येथे करण्यात आले आहे। वाढत्या हृदयरोगाच्या तक्रारींचा विचार करून नागरिकांना जागरूक करण्याच्या उद्देशाने हे शिबिर राबवण्यात येत आहे। या शिबिरात लहान मुलांसाठी हृदयरोग तपासणी तसेच 2D इको पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहे। मुलांमध्ये हृदयविकाराची लक्षणे वेळेत ओळखणे गरजेचे असल्याने पालकांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। नाव नोंदणीसाठी 91 45 00 16 58 98 50
889504 या नंबरवरती संपर्क करण्याचे आवाहन लायन्स क्लब यांनी केले आहे. आदिवासी विकास आयुक्तालय नाशिक अंतर्गत येणाऱ्या आदिवासी विकास विभाग अमरावती यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत अमळनेर तालुक्यातील पिंपळे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी 100 मीटर धावणे, लांब उडी, थाळीफेक आणि 400 मीटर धावणे स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले आहे. या स्पर्धेत पिंपळे येथील अनुदानित आदिवासी आदर्श आश्रम शाळेचे खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. वासुदेव भीमसिंग पावरा वय वर्षे 19 याने दुहेरी मुकुट मिळवत 100 मीटर धावणे व लांब उडी या दोन्ही खेळ प्रकारात प्रथम क्रमांक मिळवून गोल्ड मेडल प्राप्त केले. रोशनी लक्ष्मण पावरा 18 वर्ष वयोगट हिने थाळीफेक या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक, तर राजकिरण अमाशा पावरा 14 वर्ष वयोगट याने 400 मीटर धावणे या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले. या खेळाडूंना उपक्रमशील शिक्षक स्वप्नील पाटील व दीपक नांद्रे यांनी प्रशिक्षण दिले. विजयी खेळाडूंचे शाळेने कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले.